नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आजचे हे व्हेजिटेबल कटिंग बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत। तुम्ही याला बिर्याणी म्हणू शकता किंवा व्हेज पुलाव पण म्हणू शकता। आपल्या घरात ज्या भाजीपाला आहे तेवढ्यात मी आज करणार आहे। तर त्यासाठी मी घेतलेले आहे 2 वाटी तांदूळ घेतले आहे, बासमती तांदूळ या वाटीच्या प्रमाणात 2 वाटी तांदूळ धुवून घेतला आहे आणि आता आपण त्यात थोडंसं पाणी टाकून ठेवणार आहोत। आणि त्यासाठी मी कांदा, गाजर, बटाटा, थोडासा फोडणीला कढीपत्ता, खडे मसाले आहेत, लवंग, मिरे, दालचिनी, तेजपान, एक शिमला मिर्च घेतली आहे, थोडेसे काजू आणि किसमिस घेतले आहे, एक टमाटा, थोडी कोथिंबीर आणि हे जे आहे अद्रक, लसूण आणि मिरची आणि यात थोडं जिरं टाकून त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। मी वाटण करून घेतलेलं आहे मिरची, आलं, लसूणचं। आता आपण कुकरमध्ये घालणार आहोत साजूक तूप। तुपात किंवा तेलात पण करू शकतो, पण तुपात केला की खूप छान लागतो, म्हणून मी आज पुलावसाठी तूप वापरणार आहे। तूप वितळू द्यायचं आहे। आता टाकूयात आपण मोहरी, जिरे आणि हे गरम मसाले, काजू आणि किसमिस टाकून द्यायचे आहे। टाकूया शिमला मिर्च, आपण कट करून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत। बटाटा, कढीपत्ता, गाजर, कांदा आपण परतून घेऊ। आता टाकायचं आहे आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, छान परतून घ्यायचं। यात तुम्ही आवडत्या सर्व भाज्या टाकू शकता, बीन्स, मटार, फ्लावर, टमाटा टाकायचा आहे। आता टाकूया आपण तांदूळ, आता टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ आणि आपण जेवढं तांदूळ घेतला आहे त्याचं डबल पाणी घालायचं आहे। मी आता 2 वाटी तांदूळ घेतला आहे, तर 4 वाटी पाणी घेते। आता पण परफेक्ट पाणी टाकलं की आपला पुलाव खूप छान होतो, आपल्याला हवा तसा मिळतो, गिचका होत नाही। पण ते तांदळावर पण असतं आपण कोणता तांदूळ आणला आहे। अजून 1 वाटी घालूया। आता हे पाणी आपण पुलावामध्ये टाकूया। आज माझ्याकडून गार पाणी टाकलं गेलं, पण आपण गरम पाणी टाकलं, मोजून घ्यायचं आणि गरम करून घ्यायचं, ते जास्त छान राहील। या टाकायचं आहे अगदी चिमूटभर अशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर, अर्धा चमचा अशी साखर घालायची आहे आणि आता एक थोडी उकळी करून घेऊ। कुकर लावून द्यायचं। पुलाव तर आपला झालेला आहे, तर मी गॅसही बंद करून दिला। तो त्याच्यासोबत खाण्यासाठी मी आज एक रायतं बनवते। हे दही घेतलं आहे, फेटून घेतलं आहे आणि यात आपल्याला टाकायचं आहे आता बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं गाजर, चिरून घ्या किंवा किसून घेतलं तरी चालेल, आणि कोथिंबीर आणि अगदी थोडंसं असं अद्रक पण किसलेलं आहे। भाजलेले जिरेची पावडर टाकायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे आपल्या पुलाव सोबत खाण्यासाठी छान रायतं तयार झालेलं आहे। मस्त मिक्स करून घ्यायचंय। मस्त छान काय सुगंध येतोय, आहा, खूपच सुंदर, मस्तच। तुम्ही पाहू शकता आपल्याला हवं तसा मस्त पुलाव झालेला आहे। आता आपण गरमागरम त्याला सर्व करूया।
गरमागरम पुलाव आणि त्याच्यासोबत आपली रायत्याची वाटी. आहा, अतिशय सुंदर असा बेत आहे, तुम्ही पाहू शकतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, रायता आवडलं, बिर्याणी आवडली, काय आवडलं ते मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. आता आपण याला बिर्याणी म्हणा किंवा पुलाव म्हणा, आता आपण याचा आनंद घेऊयात. थँक्यू.